आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। एनडीएच्या खासदारांनी संसदेबाहेर मार्च काढलाय। राहुल गांधींविरोधात एनडीएचे खासदार हे आक्रमक झालेले आहेत। सध्या आपण बघतोय राहुल गांधींच्या विरोधात हातामध्ये फलक घेत हे सगळे समर्थन वापस और नहीं जवाब देते हैं तो जनता इसका जवाब देगी। राहुल गांधींविरोधात हा सगळा निघालेला मार्च आपण बघतोय। हातामध्ये फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि एक प्रकारे आता ही दोन दृश्य आपल्याला बघायला मिळतात, ज्या ह्या दृश्यांमधून स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते की कशा पद्धतीने विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले। अब क्या हुआ, आपके पूरे झारखंड में बच्चों पर लाठी चली, बच्चों पर आंसू गैस चले और बच्चे क्या मांग कर रहे हैं? 6-7 परीक्षाएं में जो नौकरियां बिकी हैं, जिसके प्रमाण आए हैं, उसकी सीबीआई जांच कराओ, बाकी कराओ। ते विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। वर्षा गायकवाड या सुद्धा जोरदार पद्धतीने आपण बघतोय घोषणाबाजी करतायत। काँग्रेसचे खासदार एकीकडे आपण बघतोय आणि त्यातच वर्षा गायकवाड अतिशय आक्रमक पद्धतीने घोषणाबाजी करतायत। झारखंडमधल्या लाठीचार्जवरून अर्थातच जोरदार घोषणाबाजी ही एनडीएच्या सर्व खासदारांकडून केली जाते। तर दुसरीकडे काँग्रेस आणि काँग्रेस समर्थक सगळे खासदार एकत्रित जमलेले आहेत आणि राहुल गांधी यांच्या बाजूने आणि अर्थातच भाजपच्या विरोधात ते घोषणाबाजी करतायत। इकडे मोदी शहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली जाते, तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी माफी मागावी। झारखंडमधल्या विद्यार्थ्यांवरील अत्याचारावरती अशा स्वरूपाची मागणी केली जाते। तर दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर काल झारखंडमध्ये अशाच पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावरती झालेला अर्थातच लाठीचार्ज, पाण्याचा तुफान मारा, या सगळ्यावरती हे वातावरण संसदेबाहेरचं तापलेलं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरनं म्हणजेच विद्यार्थ्यांच्याच मुद्द्यावरनं मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे। विरोधकांनी कामकाज सुरू असताना अनेकदा ते कामकाज अक्षरशः बंद पडलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचाच मुद्दा यावेळेला उपस्थित करण्यात आला होता आणि आता हाच मुद्दा उपस्थित करत एनडीएचे सर्व खासदार एकत्रित आलेले आहेत। गृहमंत्री की चर्चा से राहुल गांधी भागो मत अशा स्वरूपाचे फलक घेऊन हे सगळे एनडीएचे खासदार एकीकडे आहेत, तर दुसरीकडे दूध का दूध और पानी का पानी हो जाए असं म्हणत हे सगळे खासदार एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत। विरोधक खासदार एकीकडे आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे सगळे खासदार एकत्रित जमलेले आहेत। इंडिया आघाडीचे सगळे महत्त्वाचे नेते एकीकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे एनडीएचे सगळे महत्त्वाचे खासदार असे हे आमने सामने लढत आता पाहायला मिळते। देश के संसदेतलं कामकाज सुरू होण्यापूर्वी हा गदारोळ पाहायला मिळतोय। सदन में भागते हैं, इसीलिए एनडीए के सांसद ये उनसे मांग कर रहे हैं भागो मत चर्चा करो। राहुल गांधी यांना भागोमत चर्चा करो असं म्हटलं जात आहे आणि एनडीएचे खासदार एकत्रित हा नारा देत आहेत। झारखंड में छात्र शांतिपूर्वक अपना आंदोलन कर रहे थे परीक्षाओं में अनियमितता को लेकर के, उस पर सरकार कोई ध्यान नहीं दे रही है और जिस तरीके से उनके साथ बर्बरता की गई उसके विरोध में यहाँ पर एनडीए के सभी सांसद यहाँ पर राहुल गांधी के विरोध में जवाब देने के लिए यहाँ पर प्रदर्शन कर रहे हैं। सर, एनडीए के तमाम सांसद राहुल गांधी से जवाब मांगने क्या कहना चाहते हैं? उन्होंने छात्रों का दमन किया है, छात्रों के ऊपर अन्याय किया है। छात्रों के प्रति लगाव रखने वाले राहुल गांधी जी ने झारखंड के बारे में अपना जो बोलना है वो नहीं बोल रहे हैं। वहाँ की सरकार छात्रों के ऊपर अन्याय कर रही है, इसलिए राहुल गांधी और उनकी सरकार का हम घोर अन्याय के माध्यम से उनका प्रतिरोध और निषेध करते हैं और उनका इस छात्र के लिए हम सब संवेदनाएं प्रकट करते हैं। कथनी आणि करणीमध्ये फरक आहे राहुल गांधी यांच्या असं म्हणत एनडीएचे सगळे हे खासदार आक्रमक झालेले आहेत। तर दुसरीकडे
गृहमंत्र्यांना सवाल प्रश्न विचारले जात आहेत। प्रश्नकाल चलने में सहयोग करें। कई बार इस विषय पे मैंने व्यक्तिगत रूप से सदन के अंदर आग्रह किया और देश की जनता भी चाहती है सदन चले। कल बीएससी की मीटिंग के अंदर भी सभी दलों से मैंने आग्रह किया था सदन चले, सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए। ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं। इस पे अच्छी चर्चा, संवाद होना चाहिए। लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूं कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार हैं। सदन सरकार चलाए, सरकार और प्रतिपक्ष दोनों मिलकर सहमति बनाओ, सदन चलना चाहिए। आपकी जो प्रमुख बातें थी, प्रमुख मुद्दा था छात्रों की मांग और गृह मंत्री जवाब दे या चर्चा में भाग ले। सरकार ने इसमें सहमति दर्ज कराई है। अब आप चलाएं, और मुद्दों पर भी चर्चा होगी, लेकिन एक एक मुद्दों पर सदन तो चले ना। आप सहयोग करो। ये संसदीय मर्यादाओं के अनुरूप नहीं है। सदन के अंदर तख्तियां, बैनर लेकर आना, दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र भारत है। मेरा आग्रह पूर्वक रहता है कि तख्तियां लेना बंद करें, चर्चा और संवाद करें, बातचीत करें। आप सहयोग करें, मेरा आपसे आग्रह है, सदन चलाने में सहयोग करें। मेरी हमेशा कोशिश, मेरा मन व्यथित दुखी होता है सदन न चलने से। देश की जनता भी सदन में चर्चा, संवाद देखना चाहती है। आप सहयोग करें। आप सदन नहीं चलाना चाहते, सदन बाधित करना चाहते हैं, सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। तर लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। प्रचंड गदारोळ एकीकडे विरोधकांचा आपल्याला पाहायला मिळत होता। ज्या पद्धतीने हे फलक घेऊन हे सगळे विरोधक संसदेच्या बाहेर होते, तशाच पद्धतीचे फलक घेऊन ते संसदेमध्ये सुद्धा तीच मागणी करत होते। वारंवार एकच मागणी केली जाते की ज्या पद्धतीने चंदा चोरी झालेली आहे, अगदी राम मंदिरातील महत्त्वाचा मुद्दा उचललेला आहे, त्याचबरोबरीने दुसरा विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा घेत गृहमंत्र्यांनी माफी मागावी असं म्हणत पंतप्रधान आणि गृहमंत्री अशा दोघांनाही माफी मागा असं म्हणत जोरदार पद्धतीने घोषणाबाजी करण्यात आली। सध्या आपण बघतोय ही 2 दृश्य आहेत। एकीकडे आपल्याला सत्ताधारी पाहायला मिळतात, हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन उभे असलेले हे सगळे सत्ताधारी, तर दुसरीकडे विरोधक आक्रमक असलेलेच पाहायला मिळतात।